रिक्षामधून प्रवाशांना निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा दाग दाखवत लूट करणाऱ्या तिघा आरोपींना आडगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत अटक केली आहे। आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी प्रदीप धोडाई कुमार हे दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास नांदूर नाका येथील रिक्षा स्टँडवरून निलगिरी बाग येथे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभे होते। त्यावेळी सफेद हुड असलेल्या रिक्षातील चालकाने त्यांना रिक्षात बसवून सोडण्याचे सांगितले। मात्र रिक्षा चालकाने व त्याच्या 2 साथीदारांनी फिर्यादी यांना रुद्र फार्म समोरील निर्जन स्थळी नेले। तेथे चाकूचा दाग दाखवत त्यांना मारहाण करून फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम लुटून ते आरोपी पसार झाले। या घटनेनंतर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी व आसपासच्या परिसरातील सुमारे 23 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि संशयित रिक्षाचा माग काढला। त्यानंतर खात्रीशीर माहितीच्या आधारे नांदूर गावाजवळील स्मशानभूमी परिसरातून संशयित रिक्षा व आरोपींना ताब्यात घेण्यात आले। प्रशांत अशोक भारसाखळे, निवृत्ती उर्फ सोनू राजू जाधव, विजय भगवान मोरे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी आरोपींकडून MH15 AK 5631 या क्रमांकाची रिक्षा, विवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम आणि चाकू असा एकूण 1,20,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 5 मार्च 2026 रोजी आमच्याकडे फिर्याद द्यायला प्रदीप धोडाई कुमार हे आले होते। त्यांनी अशी फिर्याद दिली की ते रिक्षा स्टँडवर नांदूर नाका येथे उभे असताना एक पांढरा हुड असलेली रिक्षा आली आणि त्याला कुठं जायचं विचारलं। तो म्हटला निलगिरी बागेकडे जायचंय। त्यानुसार तो त्या रिक्षामध्ये बसला आणि काही अंतरावर गेल्यावर रिक्षा चालक आणि त्याच्यासोबत इतर 2 यांनी रिक्षा निर्जनस्थळी रुद्र फार्मकडे वळवली आणि निर्जनस्थळी नेऊन त्याच्याकडील मोबाईल फोन आणि 4,000 रुपये हिसकावून घेतले आणि त्याला उतरवून हाकलून दिले। अशी फिर्याद आल्याने आम्ही पोलीस स्टेशन आडगाव येथे गुन्हा दाखल केला, रॉबरीचा गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला। अवघ्या 24 तासाच्या आत तपास पथकाचे अंमलदार, पोलीस अधिकारी पंचमुख, त्यांच्यासोबत तपास पथकाचे सर्व अंमलदार यांनी वेगवेगळे 23 CCTV फुटेज चेक करून त्यामधून आरोपींची ओळख पटवली आणि यातील 3ही संशयित आरोपितांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडील चोरीला गेलेला मुद्देमाल, मोबाईल फोन, त्याचबरोबर तो जी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, त्यांच्याजवळ एक चाकू देखील मिळून आला आहे छोटा। असा सगळा मुद्देमाल हस्तगत केला आहे। गुन्ह्याच्या तपासाने सध्या 3ही आरोपींना अटक करून PCR साठी माननीय कोर्टात हजर करण्यात आले होते। त्यांची PCR मिळालेली आहे। पुढील तपास सुरू आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।